प्रशांत किशोर यांच्यावरून आता राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे। प्रशांत किशोर अर्थात पीके यांना राजकीय सल्लागार करण्यावरून राष्ट्रवादीमध्ये 2 गट असल्याची माहिती सूत्रांकडून येते। काल देवगिरीवर झालेल्या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या गैरहजेरीमुळे आता या चर्चा सुरू झाल्यात आणि त्यातच बाराबंकी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करणारे प्रशांत किशोर काही तासांमध्येच मुंबई पोहोचतात। पार्थ पवार चार्टर विमानानं मुंबईमध्ये येतात। सुनेत्रा पवार यांच्या भेटीला ते घेऊन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र प्रशांत किशोर यांच्याबाबत भाजपमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे भाजपचा विरोध डावलून प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार बनलेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये यामुळे बेबनाव होण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळातली या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये यामुळे आता बेबनाव पुढच्या काळामध्ये होणार का याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्या मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रशांत किशोर यांच्या संदर्भातला। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। रविकिरण सर, प्रशांत किशोर त्यांनी त्यांची निवडणूक जिंकल्यानंतर अगदी 48 तासाच्या आत महाराष्ट्रात येतात। सुनेत्रा पवार यांची भेट घेतात। 6 तास जवळपास चर्चा होते। एकंदरीतच या चर्चेमध्ये फक्त सुनेत्रा पवार, पार्थ पवार प्रशांत किशोर यांच्याबरोबर चर्चा करतात, मात्र सुनील तटकरे तिथे नसतात, प्रफुल्ल पटेल नसतात। कसं पाहायचं या सगळ्या घडामोडीकडे? प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतिकार म्हणून ओळखले जातात आणि प्रशांत किशोर यांनी देशातल्या अनेक पक्षांना, विशेषतः प्रादेशिक पक्षांना त्यांचं जास्त हे म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे। स्वतः बिहारमध्ये नवीन पक्ष तयार करून तिथे निवडणूक लढवली। त्यांच्या पदरी त्यावेळी दारुण अपयश आलं मागे बिहार विधानसभेला। पण आता असं आहे की ज्या ज्या प्रादेशिक पक्षांना असं वाटतं विशेष करून की आपण या आत्ताच्या राजकीय याच्यामध्ये जर टिकायचं असेल तर काय व्यूहरचना आखली पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि कदाचित प्रशांत किशोर यांचं एक नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून ते वेगवेगळे सल्ले घेत असतात। म्हणजे आता त्यांनी जी कमाल करून दाखवली की ज्यांचा पक्ष अतिशय वाईट पद्धतीने हारतो तो त्या पक्षाचा नेता पोटनिवडणुकीमध्ये मात्र अतिशय चांगल्या मताने निवडून येतो आणि विशेष म्हणजे तो अशा मतदारसंघात निवडून येतो की जिथे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पूर्वी आमदार होते आणि 95 पासून या पक्षाने म्हणजे भारतीय जनता पार्टीने तिचा पराभव पाहिलेला नसतो। त्यांचं निवडून येणं हे कदाचित मला वाटतं की अनेक प्रादेशिक पक्षांना सुखावणारं असेल की इतक्या मोठ्या भारतीय जनता पार्टी आज देशातला सर्वात मोठा पक्ष आहे की याच्याशी टक्कर कशी घेतली असेल। कदाचित महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ला सुद्धा आगामी काळामध्ये काय आपण कसं काम करायचं, काय रणनीती आखली पाहिजे, नेटवर्क विशेषतः ग्राउंड नेटवर्क कसं तयार करायचं, वेगवेगळे कार्यकर्ते आणि हे नवीन लोक कशी जोडायची, काय अभ्यास लागतो या सगळ्यांसाठी, जमिनीवरच्या वास्तवाशी काय एकंदर काम करायला पाहिजे। बहुतेक असं वाटतं की या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठीच ते काल मुंबईत आले असावेत आणि त्यांनी दिलेलं प्राधान्य हे सुद्धा म्हणजे एक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय। कारण आत्ता निकाल लागलाय बिहारचा त्यांचा आणि ते लगेच आलेत मुंबईत। म्हणजे याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेस काहीतरी त्यांच्यासोबत अशा मुद्द्यांवर चर्चा करते की त्यांना भविष्यामध्ये प्रशांत किशोर यांच्या अनुभवाचा, त्यांच्या अभ्यासाचा बहुधा उपयोग करून घ्यायचा आहे असं दिसतंय एकंदरीत। अगदी, आणि राष्ट्रवादीचे ते रणनीतिकार आहेतच, त्यामुळे एकतर सध्या महत्त्वाच्या 2 बाबी आपल्याला पाहायला पाहिजेत। एकतर आत्ताच गेल्या काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवारांवर जो गुंगी गुडिया असं म्हणत काँग्रेसनं एक जो टीकेचा वार केला होता, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक छबी आपली वेगळ्या पद्धतीने राजकारणामध्ये आता पुढे न्यायची आहे अजितदादांनंतर। त्यात पार्थ पवार आणि जय पवार यांचं एक राजकीय करिअर सुद्धा आहे। पण या सगळ्यामध्ये सर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भाजप आणि प्रशांत किशोर यांचं फार काही जमत नाही, त्यांना प्रशांत किशोर फारसे आवडत नाहीत असं कळतं आहे आणि त्या दृष्टीनं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये त्यामुळे काही आता पुढच्या काळामध्ये आपल्याला बेबनाव पाहायला मिळेल का? असं आहे की युती किंवा आघाडीमधले पक्ष हे प्रत्येक गोष्ट एकमेकांना विचारूनच करायला पाहिजे अशा काही मताचे नसतात, बरोबर? तर असा मुद्दा आहे की प्रशांत किशोर यांचं भेटणं हे भारतीय जनता पार्टीला का खटकावं? कारण प्रशांत किशोर यांची मदत हा वेगळा आहे। अजूनही तसं काही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलेलं नाही की आम्ही आमचं इच्छितो, आमच्या सगळं घेतो वगैरे। पण असं आहे की युतीला किंवा आर्थिक पक्ष
मला विचारूनच प्रत्येक अशी अपेक्षा आहे. मला वाटतं की याच्यामध्ये हे दोघं जण जे भेटले म्हणजे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि पवार, तर काँग्रेसमध्ये आता आपण जे पाहतोय महाराष्ट्रामध्ये की पक्षावर वर्चस्व पवार कुटुंबाचं आहेच, त्यात काही शंकाच नाही. आणि जय पवार हे आता हळूहळू पुढे यायला लागलेले आहेत. यांच्यामुळं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि त्यांच्या पाठीशी असलेला गट नाराज वगैरे आहे का अशी चर्चा कुजबूज सुरूच आहे. होय, परंतु एक मात्र वस्तुस्थिती आहे की पवार कुटुंब या पक्षावरचं वर्चस्व आपलं सोडणार नाही, हे स्पष्ट झालेलं आहे आता. कदाचित भविष्यामध्ये जर पवार कुटुंबाला म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार, जय पवार यांना जर पक्षावरचं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर त्यासाठी त्यांना काय काम करावं लागणार आहे. आणि वस्तुस्थिती अशी आहे की बारामतीच्या पलीकडे त्या तिघांनीही अजून तितकं म्हणावं तितकं लक्ष घालायला सुरुवात केलेली नाही. आता ते बहुधा त्यांचा काहीतरी प्लॅन दिसतोय की विदर्भापर्यंत सुद्धा आपलं नेटवर्क वाढलं पाहिजे आणि स्वतंत्रपणे आपली आपली वाटचाल ही आपण कशा पद्धतीने करायची याचा विचार झाला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या घडामोडी घडतायत. भारतीय जनता पार्टीची नाराजी असलीच तर ती कदाचित त्या बिहारच्या निकालामुळे थोडीफार असू शकते, परंतु त्याचा थेट इथं रोष व्यक्त तितक्या तीव्रतेने होईल असं वाटत नाही मला तरी. ठीक. अगदी रविकिरण सर, खरं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, यापूर्वी सुद्धा प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या पक्षाच्या एकंदरीतच पुढच्या वाटचाली संदर्भात, रणनीती संदर्भात. आणि त्यावेळी आता कालच्या बैठकीत सुद्धा एक असा मुद्दा कळतोय की प्रदेशाध्यक्ष बदलावेत अशी सूचना त्यांनी केलेली आहे. म्हणजे थेट हा तटकरेंसाठी एक मोठा संकेत आहे. त्यामुळे आगामी काळात आपण असे काही बदल पाहू शकतो का? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडला. म्हणजे हा गट, त्यांचं ग्राउंड नेटवर्क खूप चांगलं आहे तसं पाहायला गेलं तर. सहकारातले बडे नेते आहेत, त्यांच्याकडे वारंवार निवडून येणारे नेते आहेत. प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने प्रदेशाध्यक्ष बदलला जातो हा मेसेज हा पक्ष देणार नाही. याचं कारण असं की या पक्षाची जे काही जिल्ह्यातले तालुक्यात काम करणारे लोक आहेत त्यांना हे आवडणार नाही की बाहेरचा एक व्यक्ती येतो आणि आमचं नेतृत्व बदला म्हणतो. ही कदाचित गॉसिपिंग ज्याला आपण म्हणतो कुजबूज ती असेल. आजच्या घडीला रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे यांचं एक हाती वर्चस्व आहे आणि हा जिल्हा तटकरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या पद्धतीने नियंत्रित करू शकतो. तटकरेंना नाराज करून पक्षाचं नेतृत्व लगेच काही असा धाडसी निर्णय घेईल त्यांच्याकडनं प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याचा असं वाटत नाही. आणि गोंदिया भंडारा भागामध्ये प्रफुल्ल पटेल यांचंही नेटवर्क चांगलं आहे. तिथून ते लोकसभेवर पूर्वी निवडून आलेले आहेत. विदर्भातले काही पदाधिकारी त्यांना आजही मानतात, नागपूरचे वगैरे. तर अशा वेळेला प्रफुल्ल पटेल यांनाही डावलून भविष्यातली पक्षाची वाटचाल मर्यादित किंवा संकुचित करण्याचा मनसुबा मला वाटत नाही की पवार कुटुंबाचा असेल. माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा होत राहतात. कदाचित अधिक व्यापक स्तरावर काही काम करता येईल का आणि त्याची सुरुवात म्हणून या दोघांना ते भेटले असतील. कदाचित याच्या पुढची भेट त्यांची एकत्रितपणे होऊ शकते. राजकारणात आपण कुठलीही शक्यता नाकारू शकत नाही असं मला वाटतं. ठीक. धन्यवाद सर. आपण झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. रविकिरण देशमुख सर, राजकीय विश्लेषक आपल्या बरोबर होते. मात्र एकंदरीतच